हालेलुया. तर तुमच्या जीवनात खूप साऱ्या समस्या आहे, प्रॉब्लेम्स आहे, बरोबर आहे का नाही? हालेलुया. पण तुमचं ध्यान कुठे असतं? सिस्टर बोलते देवावरती, पण खालीच बघते, मान खालीच. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मला मला एक प्रश्न विचारायचा, किती माणसाच्या जीवनात काही ना काही समस्या आहे? सर्वांचा? मी सर्वांचा. तुमचा आहे तर हात वरती करा. नाही आहे? तुमच्या जीवनात समस्या नाही आहे? 100% समस्या असायलाच पाहिजे. हा, तुमच्याकडे आता वसन आहे म्हणजे त्यांचा हल काढतायत, पण समस्या तर आहे आणि समस्या राहील पण. हालेलुया. हालेलुया. पण माझं ध्यान कुठे ठेवायला पाहिजे? समस्यावरती का प्रभूच्या वरती? प्रभू येशूवरती. हालेलुया. तुम्हाला माहिती आहे, आता तुम्हाला मी बोलतो, आता हे 6 दिवस तुम्ही आले आहेत ना इकडे, सर्वांनी आनंदाची गोष्ट काय माहिती आहे काय? तुमचं काही ना काही या 6 दिवसात चांगलं होईल. अरे दोनच जणांनी, दोन माणसांनी उत्तर दिलं आमान म्हणून, बाकी कोण नाही, 3च. बाकी नको, तुमचं चांगलं नाही व्हायला पाहिजे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. या 6 दिवसात जसे तुम्ही आले तिकडे, काही तर घ्यायला आले का नाही? जे तुम्ही घेऊन जाणार, बरोबर तुम्ही जे तुम्हाला शिकायला आलेत ते तुम्ही तुमच्या हृदयामध्ये ठेवणार. 100% तुमचा उद्धार होणार, काय ना काय तारण होणार का नाही? हालेलुया. आता जसं तुमच्या जीवनात काय ना काय चांगलं होणार, आता तुम्ही बोला, दुसऱ्यांना बोला, तुमच्या जीवनात पण काय चांगलं होणार. बोला, तर बाजूवाल्याला बोला, बोला. आज तुम्हाला मी खुश खबर देतो. बोला बोला, बोला त्यांना की तुमच्या जीवनात काय चांगलं खुश खबर येणार, चांगलं काय घडणार. हालेलुया. चांगलं काय होणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि हे कसं होणार? हे 6 दिवसात जसं जसं तुम्ही इकडे येणार आले तिकडे, हे वचन घ्यायसाठी, शिकायसाठी, हेच वचनद्वारे तुमच्या जीवनात तारण होईल, चंगाई होईल, तुमच्या जीवनात परिवर्तन होईल आणि तुमच्या जीवनात आनंद येणार. हालेलुया. हालेलुया. काय आम्ही आनंदित राहायला पाहिजे का नाही? हालेलुया. हालेलुया. काय ना काय तर समस्या आहे, पण माझं बोलतोय ना, माझा नजरिया, माझा डोला कुठे असायला पाहिजे? कोणावरती असायला पाहिजे? माझा डोलच ना. माय आईज आर ऑलवेज फिक्स्ड ऑन द लॉर्ड. माझा डोला प्रत्येक वेळी प्रभू येशूवरती असायला पाहिजे. पण काय माझं समस्या आलं का, माझ्या जीवनात काय झालं, पण माझा नजर कुठे असतं? प्रभू येशूवरती असतं काय समस्यावरती असतं? हालेलुया. कोणावरती असतं? खरंच खरंच. आता देवाच्या शब्दावर इकडे रिट्रीटला मन बाहेर गेला तर शब्द गेला आणि कोण आला? शैतान आला परत. हालेलुया. हालेलुया. प्रत्येक वेळी माझा नजर प्रभूवरती टिकवायला पाहिजे, कारण शैतान येतो कशाला? नाश करायला, घात करायला, मारायला. मग प्रभू कशाला आलाय? जीवन द्यायला. कसं जीवन द्यायला? विपुल प्रमाणे, अबंडंट लाईफ. हालेलुया. जस्ट एक जॉन 10:10 फर्स्ट. हालेलुया. जॉन 10:10. अरे वाह, इधर आ भी गया था तुम लोग. चोर तो केवळ चोरी, घात व नाश करायला. मोठं केलं त्याने.
घात व नाश करायला येतो, मी तर त्यांना जीवन प्राप्ती व्हावी व विपुलपणे व्हावे म्हणून आलो आहे. हालेलुया, हालेलुया. पण या वचनाद्वारे तुम्हाला काय समजते? म्हणजे चोर येणार काय नाही तुमच्या जीवनात? येणार का नाही? येणार ना. मी तो प्रश्न विचारला. मी खाली एकच इकडे काय लिहिलं, चोर कशाला येतोय? चोरी करायला, घात करायला, नाश कर. पण मला तुम्हाला विचारायचा आहे प्रश्न, आता तुम्ही नवीन सृष्टी आहे का नाही? परमेश्वरचं मुलं आहे का नाही? तुम्हाला नवीन जीवन भेटलं आहे का नाही? म्हणजे तुमच्या जीवनात चोरी होईल का? नाश होईल का? घात होईल का? नाही होणार. 100% होणार. तुमच्या जीवनात काही ना काही येत राहील. हे प्रोसेस आहे. ज्यापर्यंत तुम्ही या संसारात आहे, काही ना काही तर होणारच. बरोबर आहे का नाही? हालेलुया. चोर तर आहे का नाही या संसारात? त्याचं काम काय आहे? चोरी करायला, नाश करायला, मारायला. बरोबर आहे का नाही? तर आमच्या जीवनात काही ना काही समस्या का नाही? कोणाकोणाला आता काम नाही आहे. आता 3 महिने उत्तनमध्ये म्हणजे बोट बाहेर आहेत. बरोबर आहे का नाही? प्रॉब्लेम आहे का नाही? आता आहे का नाही? काय प्रॉब्लेम आहे? 3 महिने काम नाही. बोट घेतलेत, मोठे मोठे ट्रॉलर घेतले असेल, लोन घेतले असेल. हालेलुया, हालेलुया. नोकरी नाही आहे, छोकरी पण नाही आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. समस्या आहे का नाही? आपल्याकडे काही ना काही समस्या. तर माझं ध्यान कुठे आहे? माझे ध्यान प्रभू वरती असायला पाहिजे. पण माझे ध्यान आता समस्यामध्ये का नाही आहे यावेळी? अरे आता बोट नाही, काम नाही, इतकं लोन घेतलं आहे, नवीन मोबाईल घेतला, मुलांनी बोलला मला मोबाईल पाहिजे. हालेलुया. नवीन मोबाईल घेतला, पैसे नाही, पण काय केलं? लोन मध्ये घेतलं. आणि लोन मध्ये घेताना आम्ही लहान नाही घेतात, मोठे मोठे मोबाईल घेतात. उत्तन मध्ये लहान मोबाईल घेतात काय मोठं? आजकाल मोठं फॅशन आहे ना, म्हणजे मोठं. परमेश्वरचा पुत्र म्हणजे मोठं मोठं घ्यायचं. बरोबर आहे. लोन मध्ये घ्यायचं, कर्जाने घ्यायचं आणि डुबत राहायचं, असं बोललाय का प्रभूने? हालेलुया. मग आता नवीन फॅशन आला म्हणजे नवीन मोबाईल, आयफोन. आता नवीन कुठला आला? आयफोन 15चा जमाना आहे ना? का 18? 15 आहे का 18? मला ते पण माहित नाही. 15 ते किती असेल भाऊ? त्याला 1.5 लाख असेल ना? जास्त 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 नाही आहे. जास्त नाही तर काय? आपण काय करतायत? मुला आलाय, बोलाय मला मम्मी, मला पप्पा, मला नवीन मोबाईल पाहिजे आणि लेटेस्ट पाहिजे. आणि आपण चांगले आई वडील आहे, मग आपण काय करतायत? तर आपण घेऊन देऊ, तोंड बंद होईल पोरांचं. जातात आणि आम्ही काय करतात? लोन मध्ये फोन घेतलाय का तुम्ही? आता आपल्या उत्तनचं मुलं चांगले आहेत, तुम्ही पप्पांना आईला बोलत नाही ना मोबाईल घ्यायला, तुम्ही बोलता? बघा मी बोलला ना उत्तनचं चांगले आहेत. हे वसईमध्ये, मुंबईमध्ये होतात, ते मुंबईमध्ये जादा ते जास्त होत आहे. उत्तनमध्ये नाही होत ना? हालेलुया. नाही येत. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. इट्स नॉट कमिंग. हालेलुया, जय येशू. तर आम्ही समस्यामध्ये असताना आपण काय करतायत? आमचं ध्यान कुठे आहे? समस्यामध्ये. मग हे लोन, मग ते लोन, घरासाठी, बोटसाठी, मोबाईलसाठी, अजून लग्नासाठी, नवीन व्यवसायासाठी लोन वरती लोन घेत राहतात. मग अशा महिन्यात असा प्रॉब्लेम आले, 2-3 महिने बंद झाले बोटी, तर व्याज वाढलं का नाही? मग काय करतात तुम्ही? घेतात, उत्तनवाले घेतात, टेन्शन घेतात.
मग टेन्शन घेऊन काय घेतात? त्याच्या सांगते टॉनिक, गरम पाणी नाही घेत. आता प्रभूचे वचन, पूर्वी गरम पाणी पोट साफ करायसाठी. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, हालेलुया. तर इकडे काय दिलं आहे? चोर येतो कशासाठी? तो माझ्या जीवनात चोर येणार का नाही? ज्यापर्यंत आम्ही जिवंत आहे ना, चोर तर येणारच. तो कशाला येणार? घात करायला, नाश करायला आणि मारायला. बरोबर आहे का नाही? हालेलुया. पण माझं ध्यान कुठे असायला पाहिजे? माझं ध्यान कुठे असायला पाहिजे? प्रभू येशूवर. कशाला? कारण त्याच्यामुळे मला काय काय अबंडंट लाईफ को क्या लिखता है इधर? जीवन कुठे आहे? विपुलपणे व्यावे म्हणून आलो आहे. प्रभू येणार आहे, दॅट सेकंड कमिंग. पण आता आलो आहे का? आले आहेत का नाही? आणि त्याच्यामुळे काय माझं जीवन चांगलं झालं आहे का नाही? झालं आहे का नाही? तर माझं जीवन चांगलं झालं का? मी ते चांगलं जीवन जीतो का नाही? का माझ्या जीवनात फक्त मी समस्या 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 तेच बघत राहतो? हालेलुया, हालेलुया. मी बघतो हे पुरं आपले मुलं आलेत. आता तुम्ही आता किती महिन्यापासून येतात? 5-6 महिने झालेत. आता या 6 महिन्यात तुम्ही तुमच्या जीवनात काय परिवर्तन आले आहेत का नाही? सुरुवाती तुमच्याकडे पण प्रॉब्लेम होते का नाही? समस्या होते का नाही? छोटी होती की मोठी मोठी होती? हा, मोठी मोठी होती. आता समस्या नाही आहे, म्हणजे त्याचा हल तुमच्याकडे आहे. आणि काय आहे ते हल? वचन मुले तुम्ही हर एक तुमच्या समस्याचा तुम्ही हल काढलेत. पण तुम्ही सुरुवाती तुमच्या जीवनात समस्या होते, मग तुम्ही कसं आलेलं इकडे? बोज घेऊन, म्हणजे एक हँडबॅग घेऊन कापडा होते, दुसरे बाकी काय होते? सुटकेसच काय ट्रंक आणलेलं समस्याचं. हालेलुया, हालेलुया. मला माहिती आहे खूप जण सुरुवातला आलेलं इकडे, आणि ते इकडे आले तर ब्रदर तुम्ही काउन्सिल करतात का? बरोबर आहे. खूप जण येतात रिट्रीटला, आणि रिट्रीटला येऊन ते बोलतात ब्रदर मला काउन्सिलिंग पाहिजे. पण बहुतेक आम्ही त्यांना तेच सांगतोय, तुम्ही या 6 दिवस इकडे बसा, आणि 6 दिवस प्रभू तुमच्याशी बोलणार, परमेश्वर तुमच्याशी बोलणार, आणि जे पण तुमच्या जीवनात जे प्रश्न आहेत त्याचं उत्तर देणार. आणि 6 दिवसात तुमच्या जे समस्या आहे, तुमचे जे प्रॉब्लेम आहे, त्यांचा तुम्हाला हल भेटणार, आणि त्यामुळे तुमचं तारण होईल. या तुमच्या समस्यावरनं तुमचा सुटकारा होईल. हालेलुया, मला माहिती आहे खूप जण इकडे आलेत. आता या 5-6 महिन्यामध्ये किती परिवर्तन झालेत, बरोबर आहे का नाही? आता तुम्ही इकडे आलेत समस्यासाठी आले की अजून शिकायसाठी आलेत? अजून शिकायसाठी. काय हे शिकून तुमच्या जीवनात परिवर्तन येत आहेत का नाही? आता मी ब्रदर गणेशची विचारत होतो, ब्रदर तुमच्या टीम मध्ये काय वाढलेत काय नाही माणसं? तो बोलत होता आता खूप तरुण पोरं आहेत आमच्या संघात जुडलेले आहेत, आणि ते पण जातात आणि गावी जाऊन प्रवचन करतात. हालेलुया. आता मला तुम्ही सांगा, तुमच्या जीवनात परिवर्तन झाले, आता तुम्ही दुसऱ्याच्या जीवनात परिवर्तन आणतायत, ते आनंद वाटते का नाही? चांगलं वाटते का नाही? असं अजून करायला वाटते का नाही? हालेलुया. आता तुमची भूक वाढली का नाही? चांगली हा. पण सुरुवाती कसे होते? तुम्ही समस्यामध्ये बांधलेलं, तुमच्या जीवनात काय प्रॉब्लेम कधी हल नव्हतं, अरे कधी सुटणारच नाही मी या प्रॉब्लेम मधनं, बरोबर आहे, हे वादनं कधी. पण प्रभूने कसं तुमच्या प्रॉब्लेम मधनं ते तुम्हाला काढलं, आता तुम्हाला हल दिलं, वचनाचं वचन दिलं, आणि वचनामुळे ना केवळ तुमच्या जीवनात परिवर्तन आलं, उदार आलं आता तुम्ही काय करतायत? तुम्ही जातात आणि दुसऱ्यांना पण हल देतात. हालेलुया, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, हालेलुया. तर हे जे जीवन आम्ही जितात ते चांगलं जीवन आहे का नाही? चांगलं वाटते का नाही? हालेलुया. मला माहिती आहे खूप जण आहे. यू वॉन्टेड समथिंग? हालेलुया. हा थांबा.
माझा फोटो सेशन असतात मध्ये, मुली येतात थोडा. हालेलुया. ना फोटो पण यायला पाहिजे, ते नाहीतर बोलताय ते फोटो चांगला नाही. तर माझं मुलं आहे ना कधी पण बोलताय तू कधी हसत नाही. हालेलुया. थँक्यू. प्रेज द लॉर्ड. हे ना हे आता हे नवीन ट्रिक आहे, ते फोटो वगैरे चांगलं टाकलं ना ते जास्त माणसं अट्रॅक्ट होतात. मला ते माहित नव्हतं, मी काही सिरियस प्रीचर होतं. ते अट्रॅक्शन आलं का खूप माणसं येतात युट्यूब मध्ये आणि बघतात, म्हणून ते व्ह्यूअरशिप पण वाढते. हालेलुया. त्याला काय बोलतात? थंबनेल. ते मराठी काय इंग्लिश मध्ये थंबनेल बोलतात. थंबनेल ते सर्व ऍडव्हर्टाइजमेंट करायचं नवीन ते स्टाईल आले, आपल्याला नव्हतं माहिती. आता 4 दिवस झाले आम्हाला माहिती पडलं. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तर माझ्या जीवनात मला समस्या आहे का नाही, तर तुमच्या जीवनात काय 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 ना काय असेल का नाही. मी तुम्हाला माझं अजून एक उदाहरण देतो, माझ्या परिवारचं, माझ्या फॅमिलीचं. माझी मुलगी लहान होती, या वयाचं होतं, मला वाटतं 3 वर्षाची होती. दुसरा नंबर, ओके, दुसरा नंबर 3 वर्षाची होती. तिला आपण आम्ही खायला द्यायचं ना, तिला ॲलर्जी व्हायचं. ॲलर्जी झालं का काय होते, मग गाठ येतं ना अंगामध्ये. आणि ती गोरी आहे, दिसायला सुंदर आणि गोरी पण आहे. गोरी असलं का काय होते, ॲलर्जी झालं का काय होते, दिसते का नाही. आपण काय, आपला कलर गॅरंटी कलर आहे. आपल्याला ॲलर्जी आला काय ॲलर्जी आला काय दिसणार नाही, बरोबर आहे का नाही. प्रत्येक जे गोरा असतात ना त्यांना थोडा पण काय असं काय थोडा पण असं हे करा बघा, लाल लाल होत आहेत, बरोबर आहे. आता ती पण काय पण खायची ना, तिला ॲलर्जी व्हायचं आणि ती खूप खाजवायचं. प्रॉब्लेम आहे ना, म्हणजे खायचं. मग आम्ही खूप ते डॉक्टर, स्पेशलिस्ट डॉक्टरकडे घेतलं. तिकडे त्यांनी सध्या त्याने औषध दिलं आणि त्या औषधमध्ये काय तिला फार हे नाही झालं, चांगलं पण नाही भेटलं. मग आम्ही ते एक चांगलं जुनं एक डॉक्टर होतं आणि तो चांगला डॉक्टर आहे. आम्ही फॅमिली डॉक्टर जसं होतं, आता फॅमिली डॉक्टर नाही, आम्ही गेलो किती वर्ष डॉक्टरकडे गेलो नाही. ते त्याच्याकडे गेलं तर त्याला आम्ही विचारलं, मुलीला घेऊन गेलो तिकडे आणि मुलीला दाखवलं आणि बोललं असं तिला काय पण खाल्लं काय ते असं ॲलर्जी होते. तर त्या डॉक्टरनी सांगितलं खाण्यात म्हणजे 365 खाण्यात ॲलर्जी आहे. आता कुठलं खाण्यात, अंडे आहे ना, चिकन आहे ना, बीफ आहे. कोणाकोणाला काय ना काय भाजी पण खाल्लं काय ॲलर्जी होते, काय पण खाल्लं काय ॲलर्जी होते, आपल्याला माहिती नाही पडत. तो बोलताय आता 365 ॲलर्जी असेल प्रकारचे. आता तुला कसं माहिती पडणार काय खायचं काय नाही. आता तुला काय करायला लागेल. तर आम्ही बोलायला लागलो, अरे असं खाल्लं तसं खाल्लं का त्याला ॲलर्जी. तर बोला असं काही नाही आहे, तर तिला एक वयपर्यंत होईल, त्यानंतर ते तू त्याला ध्यान नको देऊ, खायला दे, ॲलर्जी होईल थोडंसं होईल नंतर जाईल. आणि त्यावेळी आम्ही जास्त वचनात नव्हतं, अरे तर आम्ही सुरुवाती होतं आपल्या वचनाचं. आता डॉक्टरनी काय बोललंय, 365 प्रकारचे ॲलर्जी आहे. आता आपल्याला काय द्यायचं मग पोरांना, हे दिलं का खायला ॲलर्जी होते, ते दिलं का प्रॉब्लेम होते का नाही. त्याने औषध दिलं, सुरुवाती आम्ही त्याला औषध पण दिलं. आता बोलला सोडून टाकूया, सर्व द्यायचं खायला आणि आशीर्वाद करून द्यायचं. का आपल्याला त्यावेळी जास्त वचन नव्हतं, पण आम्ही जे पण त्याला सुरुवाती तिला खायला द्यायला लागलं ना, आम्ही आशीर्वाद करून द्यायला लागलो. थोड्या दिवसानंतर ती ॲलर्जी सर्व बंद झालं. हालेलुया, हालेलुया. आणि आता ते सर्व काय खाते. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. तसंच ना त्याच वेळी ना मला माहिती आहे, माझं चुलत भाऊ आहे, तिचं पण मुलगी होतं, तिला अस्थमा होतं. तिला अस्थमा होतं आणि डॉक्टर ती मोठं स्पेशलिस्ट कडे गेली आणि खूप पैसे टाकले. अस्थमामध्ये काय आणि तिला काय ॲलर्जी पण होती. तर डॉक्टरने खूप तिला खायचं नाही म्हणून बोललेलं. स्पेशली ना अंड्याचा आयटम नाही द्यायचं, अंडे नाही द्यायचं. अंडेमध्ये तिला प्रॉब्लेम होते नाही ना, ते म्हणजे काय पण ती अंड्याच्या मध्ये काय पण टाकलं तिला त्रास व्हायचा. आणि अस्थमा म्हणजे दमाच्या सिकण्यामध्ये खूप त्रास होते. लहान मुलगी आहे ना माझी, लहान मुलगी तिचंच व्हायचं होते. आम्ही ते डॉक्टरने बोलला, अरे तू द्यायला सुरू कर, थोडं दे, पण देत राहा, काय नाही होणार, थोड्या वेळ ॲलर्जी येत जाईल. तर आम्ही आशीर्वाद देऊन खाण्यावरती आशीर्वाद देऊन
द्यायला लागलं. थोड्या दिवसात ते एलर्जी निघून गेलं. पण तिने काय केलं, डॉक्टरने सांगितलेलं अंड्याच्या वस्तू द्यायचं नाही, हे नाही द्यायचं, ते नाही द्यायचं, ती सर्व पाळायला लागली आणि औषध द्यायला लागली. म्हणजे आता आता मुलं, आता तू आता केकमध्ये अंडे असतात का नाही? आता तुम्ही बोला चॉकलेट केक आणि हे ते केक असलं चांगलं काय असेल तर मुलं पोरांना बघितलं का तर इथं गप्प बसणार का? हालेलुया. काय होते मग? त्यांना टेम्पटेशन होते का नाही? हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आता ती कधी पण बर्थडेला यायची तर तिला ते खायला नाही भेटायचं. मग तिलासाठी एक आपण स्पेशली एक वेज एगलेस केक पण आणायला लागायचं. हालेलुया, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आता सर्व काय ना, कोण असं फॅमिलीचं 1-2 माणसं आणणार, सर्व तर नाही आणणार. आता काय होतं, बहुतेक फॅमिलीमध्ये सर्व नॉनव्हेजच आहेत, सर्व नॉनव्हेज खातात आणि तिला खायला नाही भेटायचं. आता ती काय होणार? आता उदाहरण देतो, तुम्ही काही माकड काय बोलतात, बंदर को काय बोलताय? माकड ना, माकड ना, मराठी बरोबर होते. माकड जवळ केलं ठेवलं का काय होणार? हा, ते नाही खात ना? खातात. तसंच ते मुलगी जवळ केक समोर ती काय करणार? खाणारच का नाही? ती आई आहे, आई समोर खायची नाही, बाहेर गेली काय? हालेलुया, समज आलं ते. आता तिचं वय आता 15 वर्षाची आहे, 15 नाही 15-16 वर्षाची आहे. ओके. आता तुम्ही कल्पना करा 12-13 वर्षापर्यंत तिला केकचं डिप्राईव्ह काय एगचं काय आयटम त्यामध्ये द्यायचं नाही, म्हणजे किती तिला हे झालं टेम्पटेशन. पण ती आईच्या समोर नाही खायचं, जाऊन लपायचं आणि दाबून खायचं. मग नंतर ॲलर्जी झालं तर झालं. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, हालेलुया. आमच्या जीवनात काही ना काही समस्या असतात. काय माझ्या जीवनात मी समस्यावरती ध्यान देतो? माझं ध्यान समस्यावरती आहे क्या प्रभूमध्ये आहे? इज माय आईज फिक्स्ड ऑन द लॉर्ड? का माझ्या काय बोलताय, नजर ना, माझा नजर परमेश्वरवरती आहे, असायला पाहिजे. हालेलुया, हालेलुया. आम्ही जाऊया, आपण हे संपूया थांबा. तो चोर कशाला येणार? चोरी करायला, घात करायला, नाश करायला. ज्यापर्यंत तुम्ही जिवंत आहे, आम्ही जिवंत आहे, चोर काही ना काही हरकत करत राहील. हालेलुया. आणि मला एक प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे, चोर कोणाच्या घरी येतोय? जो श्रीमंत आहे त्यांच्या घरी येतो का जो झोपडा आहे त्यांच्याकडे काही नाही त्याच्या घरी येतो? जोरात बोला ना, मला ऐकायला नाही. सिस्टर, डिड यू हिअर देम? डिड दे स्पीक लाउडर? देन झोप आलं का? आता चोर उत्तरमध्ये चोर येतात का नाही? मग कधी तुम्ही पाहिलं का चोर गेला कोई गरीबचा बोला झोपड्यात गेला आणि ते काय सोन्याचे दागिनं घेतलं आणि काय चांगलं काय मोबाईल मोठे चोरी करून घेऊन गेलं? असं कधी ऐकलं का? खबर तुम्हाला ऐकायला आलं का? नाही ना, आलं का नाही? मग तो चोर तो कोणाच्या घरी जातो चोरी करायला? श्रीमंत माणसाकडे. हालेलुया, हालेलुया. आणि तो काय घेतणार? आता चोर बहुतेक काय घेतणार? श्रीमंत माणसाचं काय घेतणार? दागिने काय एकदम किमती आहे तेच चोरी करायला घेतणार ना. हालेलुया, हालेलुया. आणि त्या चोरला माहिती आहे ना, या म्हणजे आता याचा उदाहरण, ओके, हे ताईचं घर चांगलं एकदम मस्त बंगलं केलं, उदाहरण आहे. आता असेल पण मला माहित, मी नाही गेलो, तुम्ही उदाहरण बोलता. हा बोला ताई, जोराने आपल्याला सांग इकडे. मग आपल्याला सर्व माहिती. आता ताईचं घर एकदम चांगलं 2 माळ्याचा बंगला आहे, बाहेर 2 चांगली बाहेर गावीची गाडी आहे, मस्त मर्सिडीज आणि काय बोलते फॉश. ओके, चांगली गाडी आणि चांगली म्हणजे 2 माळे एकदम नाईस, चांगली फर्निचर वगैरे चांगलं काय असे. पण तिकडे काय असे गेट मध्ये काय लिहिले नाही, कुत्रा त्याला सांभाळायचा असं. आणि ताई संध्याकाळी सकाळी बाहेर जाते आणि दरवाजा उघडा ठेवून जाते. तर काय तिचं घर चांगलं राहील का नाही? नाही.
आता चांगलं घर आहे तर त्याला तिला बघायला कोण ना कोण तर नजर ठेवणार का नाही? हा, चांगलं माणसं नजर ठेवतात का चोर ठेवतात? ते काय करणार? आता ही ताई चांगली आहे आपली, ती काय करते, सकाळी उठली की ती बाजूला जाते आणि ती आपलं बाजू ते माणसाकडे जाऊन वेल हे करते. पण ते चोर काय करणार? घर खाली येतं काय करणार? झाडू वाडू मारून जाईल, मग चोरी करून जाईल ना. बरोबर आहे. आता ती त्या चोराने तिचा घरी कसे गेले, कशाला गेले? कारण तिचा घरी काय चांगलं आहे, खजाना आहे म्हणून ना. बरोबर आहे का नाही? हालेलुया. तसंच शैतानाला माहिती आहे तुम्ही किती श्रीमंत आहे. तुम्ही किती आता तुम्ही श्रीमंत आहेत का तुम्ही कंगाल आहेत? वचनाने श्रीमंत आहेत का नाही? ओके. पण शैतानाचे इकडे काम काय आहे? चोरी करा. आता तो काय चोरी करायला येणार? सर्वांनी पूर्वी तुम्हाला इकडे वचन चोरी करायला, तुमचं ध्यान भंग करायला, नाही काय तुमच्या कमजोरी आहे त्यामध्ये तुम्हाला गुंतवून ठेवायला. बरोबर आहे का नाही? कशाला तो तसा करतो? त्याला माहिती आहे असं करणार मी तर ते काय करणार, ते वचन सोडून समस्यावरती तुमचं ध्यान राहील. बरोबर आहे का नाही? हालेलुया. तो इकडे चोर कोण आहे? इकडचा चोर कोण आहे? शैतान आहे. तो त्याला माहिती आहे तो गरीब माणसावरती तो अटॅक करणार का श्रीमंत माणसावरती अटॅक करणार. आता आम्ही परमेश्वरचे मुलं आहे का नाही? की आम्ही गरीब आहे का श्रीमंत आहे? श्रीमंत आहे का नाही? बाजूवाल्याला बोला मी एकदम श्रीमंत आहे बोल. एकदमच बोलू का जास्त श्रीमंत आहे? कारण माझा वडील, बोला, कारण माझा वडील परमेश्वर आहे आणि ते सृष्टीचा राजा आहे आणि मी त्याचा मूल आहे, मुलगा आहे, मुलगी आहे. बरोबर आहे का नाही? मतलब प्रभू जो सृष्टीला रचणारा तो राजाचा राजा आहे. मग आम्ही गरीब आहे का, कंगाल आहे का? त्याला तुम्हाला माहित नाही का, मला माहित नाही, पण ते शैतान आहे ना त्याला माहिती आहे तुम्ही किती श्रीमंत आहे, तुम्ही किती धनवान आहे. हालेलुया. म्हणून तुमच्या जीवनात तो प्रत्येक वेळी येतो काय करायला? चोरी करायला. अजून काय करायला? घात करायला. अजून काय करायला? नाश करायला येतो. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. तर माझं ध्यान कुठे असायला पाहिजे? चोरावरती. हालेलुया, हालेलुया. जितकं तुमचं ध्यान वचनावरती राहील तितकंच तुमच्या जीवनात तारण येईल. कारण चोर प्रत्येक वेळी तुमच्या जीवनात काय ना काय करायला येणारच. पण आपल्याकडे आपल्याला विजय जीवन जियासाठी, चांगलं जीवन जियासाठी आपल्याला काय करायला पाहिजे? वचन घ्यायला लागेल. आणि वचनामुळे चोराला आपण नाश करू शकतो, त्याच्या प्रत्येक कार्याला नाश करू शकतात. हालेलुया. आणि हे संभव कसं होईल? संभव होईल हे वचनामुळे. तो इकडे चोर कोण आहे? शैतान आहे. जो चोर आहे तो येतो कशाला? चोरी करायला, नाश करायला, घात करायला. पण माझ्यासाठी कोण आला आहे? कशाला आला आहे? जीवन द्यायला आणि विपुल प्रमाणे आम्हाला जीवन द्यायला. ही केम टू गिव्ह अस लाईफ अँड लाईफ इन अबंडन्स. हालेलुया, हालेलुया. काय माझा जीवन चांगला आहे, विपुल जीवन आहे? काय मी विपुल प्रमाणे जीतो, चांगला जीवन जीतो? हे आम्ही मरत मरत अजूनपर्यंत जीतोय. हा, खूप जण मरत मरत जीत आहेत. ते बोलतात ना, मैं मर मर के काम कर रहा था, मैं मर मर के काम किया, दिन रात काम किया, बहुत मेहनत किया. बरोबर आहे का नाही? कोणाला कोणी सांगितलं मरत मरत काम करायला? हालेलुया, हालेलुया. प्रभूने आपल्याला चांगलं जीवन दिलं आहे. आमचं जीवन एकदम मस्त आहे. का माझं डोळा कोणावरती आहे आणि कोणावरती ठिकायला पाहिजे?
माझा डोळा प्रत्येक वेळी फक्त आणि फक्त परमेश्वरती टिकायला, माझा नजर फक्त परमेश्वरती असायला पाहिजे. कारण ते त्याच्यामुळेच मला तारण होईल. कारण मी माझं जे जीवन आहे, मला विजय जीवन जियासाठी मला काय करायला पाहिजे? वचन घ्यायला पाहिजे. आणि वचनानुसार मला जियायला लागेल. हालेलुया, हालेलुया. वचन आहे तर मला विजय भेटणार का नाही भेटणार? चांगलं जीवन भेटणार का नाही? हालेलुया, हालेलुया. जय येशू. ओके, विल गो टू, आम्ही जाऊया इब्रोनीचा पुस्तक मध्ये, हिब्रूज 12, इब्रोनीच्या पुस्तक मध्ये अध्याय 12 वाक्य 2. हिब्री करास, हिब्रूज. हालेलुया. कोणाला नोटबुक पाहिजे? नोटबुक आणि पेन घ्या. इकडे आहे बाबू, जाऊन त्यांना द्या ना प्लीज प्लीज. थांबा, देणार. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. माझा मराठी समजताय का नाही तुम्हाला? आता होतंय ना? हालेलुया. हिब्रूज 12:2. हिब्री काय बोलतात? हिब्री करी ना? काय? हिब्रू रुके यार, वो हिब्रू बोलताय, तू दूसरा बोलताय. हिब्री लोकास पत्र 12 अध्याय 12 वाक्य 2 मध्ये जाऊया. हिब्रूज 12:2 में जाएंगे. मराठी में लेना पड़ेगा. ओके, घ्या. कोणी वाचणार का? बाबा घे ना, वाचना. जो सगळं बोला. आमचे विश्वासात नेतृत्व करतो आणि पूर्णत्वास नेतो त्या येशूवर आपले लक्ष केंद्रित करूया. आम्ही आमचं लक्ष आमच्या समस्यावरती, आपल्या पोरावरती, आपल्या व्यवसायावरती केंद्रित करायला करूया म्हटले आहे. हा, हालेलुया. माझा लक्ष कोणावरती आहे? माझा लक्ष कोणावरती राहायला पाहिजे? अजूनपर्यंत माझा लक्ष कोणावरती होता? बरोबर आहे का नाही? तो मी कितीपर्यंत माझा लक्ष समस्यावरती ठेवेल, तितकंच मोठं माझा समस्या वाढेल, तितकंच माझा समस्या मोठं होईल. पण माझा ध्यान प्रभू येशूवरती असेल तर माझा समस्यावरती ध्यान राहील का? काय नाही. जेव्हा माझा ध्यान प्रभूवरती असते, जे तुमच्या जीवनात जे समस्या आहे, जे डोंगर आहे, ते काय होत आहेत? ते माउंटेन मेल्ट्स लाईक वॅक्स. काय बोलताय? काय बोला? मेणाप्रमाणे ते वितळतात, पिघलून जातात. ते चालेल हा? वितळून जातात. ओके, हालेलुया. नवीन मराठी शब्द ऐकतोय. हालेलुया, हालेलुया. जे आमचे विश्वासात ओके, इंग्लिश मध्ये लेट अस फिक्स आवर आईज ऑन जीसस. म्हणजे इकडे लिहिलं आहे, आम्ही आपला नजर प्रभू येशू मध्ये ठेवायला पाहिजे. द ऑथर अँड फिनिशर, परफेक्टर ऑफ आवर फेथ. जे म्हणजे ऑथर म्हणजे ऑथर अँड परफेक्टर ऑफ आवर फेथ. विश्वासचे जे ये ना, जे लेखक आहेत. आता कोण आहे आपल्या इकडे? वास आपण समजून घेऊया. यामध्ये जे आमचे विश्वासात नेतृत्व करतो आणि
पूर्णत्वास नेतो त्या येशूवर आमच्या विश्वाचं नेतृत्व करतो आणि पूर्णत्वास नेतो तो कोण आहे आणि कोणामुळे आम्हाला भेटते. सो हु इज द परफेक्टर ही नेतृत्व आणि पुनर्व्यास काय मराठी. ओके, हालेलुया हालेलुया, प्रेज द लॉर्ड. तर माझं लक्ष कुठे असायला पाहिजे? माझं लक्ष कुठे असते? आम्हाला विश्वास कोणामुळे भेटले? प्रभू. आणि तो त्याचा लेट अस फिक्स द आईज, इंग्लिश मध्ये लिहिलं आहे लेट अस फिक्स द आईज ऑन जीसस. म्हणजे माझं ध्यान फक्त परमेश्वरती प्रभू येशू मध्ये ठेवायला पाहिजे, कारण तोच आमचा उद्धार करताय. त्यामुळे म्हणजे तो कोण आहे माहिती आहे? तो विश्वास इज अ परफेक्टर अँड फिनिशर. आनंद म्हणजे काय? बघा, तुम्हाला बेसिक समजला नाही आणि मी मोठं प्रीचिंग दिलं, काय काय समजलंच नाही तर काय फायदा? ते एक एक शब्द तुम्हाला माहिती पडायला पाहिजे. आता प्रभू येशू आनंदात कशाला होता? ही वॉज नोईंग दॅट. त्यांना अंत माहिती होते, सुरुवातला माहिती होते अंत. बरोबर आहे? हालेलुया. आनंदचा मतलब आहे, आनंद म्हणजे अंत माहिती नहीं माहिती होना, मराठी में कैसा? अंत जानना शुरुआत में, अंत माहिती सुरुवातीपासून नाही, दॅट इज रॉंग. शेवटचा परिणाम सुरुवात माहिती पडलं, शेवटचा परिणाम सुरुवातला माहिती होईल त्याला आनंद आहे. उदाहरण देऊ? उदाहरण पाहिजे? उदाहरण. हालेलुया. आता एक नवीन कपल, ओके, नवीन जोड, लग्न झालंय, हनीमूनला घेऊन गेले 2-3 महिन्यानंतर, 2 महिन्यानंतर ते मुलगी आहे, तिला काय झालं, तिने काय खाल्लं आणि मग ती उलटी करायला लागली. परत उलटी करायला लागलं. एकदा झालं, दोनदा झालं, चारदा झालं, जास्त झालं. मग ती उलटी करत तिचं आई काय बोलते, सासूनी बघितलं आणि सासूला माहिती पडलं, पण तिला ती मुलगीला माहिती नाही. तर ती सासूनी बोलत बाजूला जाऊन, अरे तू टेन्शन नको घे, तू उलटी होते, ते खायासाठी नाही, काय तुझ्या जीवनात काय चांगलं झालंय, तू प्रेग्नंट आहे म्हणून. हालेलुया हालेलुया. मग ती काय करणार? हालेलुया, आनंदित राहील. कसं? आता ती प्रेग्नंट आहे, तर ते टेन्शन झालं का ना, उलटी करते का आनंदित होईल? तुम्ही होईल का आनंदित? हा, काय शेवट माहिती आहे? हा, बरोबर आहे का नाही? हालेलुया. अरे ती तर डोक्यावर मारते जोरात. हालेलुया हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आता तिला माहिती पडलं प्रेग्नंट झाली आहे ती, ओके, प्रेग्नंट झाली आहे. संध्याकाळी नवरा आला कामावरनं. हालेलुया. तर ती काय बोलणार? तिला बोलणार काय नाही? ती बोलणार, हा मला 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 अबॉर्शन करायचं आहे, मला उलटी येत. तसंच बोलणार का नाही? नाही बोलणार. मग काय बोलणार नवऱ्याला जाऊन? तुला अहो तुम्हाला माहिती आहे काय काय झालं? मी प्रेग्नंट आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आता प्रेग्नंट आहे म्हणजे ती आनंदित झाली का नाही? पण आनंदित कशाला आहे? तर तिला आता उलटी होणार. आता तिला आता 9 मंथ 9 डे म्हणजे डिलिव्हरी होता. आता तिला 9 महिने 9 दिवस तिला ते प्रोसेस आहे. बरोबर आहे का नाही? तर 9 महिने 9 दिवस काय ते नॉर्मल आहे का? हालेलुया हालेलुया. तिचं जीवन एकदम चांगलं आहे का नाही? आता ती बसणार, तिला चांगलं काय खायला भेटणार, सर्व काय एकदम चांगलं होईल, तिला काय प्रॉब्लेम नाही येणार. असंच आहे ना?
9 महिने 9 दिवस तिला थोडा पण त्रास नाही होणार, खाली ती आनंदातच राहील. मग त्रास होणार नवऱ्याला होईल का बायकोला? नाही, कोणाला नवऱ्याला त्रास होतोय. हालेलुया, हालेलुया. आता 2 महिने 3 महिने झाले. आता 3 महिन्यानंतर उलटी झालं, पाठदुखी, पाय सुजलं, प्रेशर लो झालं, खूप त्रास झाला, उठायला नाही होत, काय पण खाल्लं परत परत उलटी उलटी उलटी. तिला राग आला. 3ऱ्या महिन्यानंतर संध्याकाळी बोलले नवऱ्याला, मला नको बाबा, ते मला आज अबॉर्शन करायचं आहे, आपण जाऊया हॉस्पिटलमध्ये आणि अबॉर्शन करूया. बरोबर आहे का नाही? नाही का? अरे त्रास होते ना, प्रेशर पण वाढलं, प्रेशर लो होते कधी कधी. बरोबर आहे का नाही? हालेलुया. ती तसंच करते का? ती काय करणार बाई? किती पण त्रास आहे, 9 महिने ते 9 दिवस खूप प्रॉब्लेम होईल. असं काय तिला प्रेशर लो झालं, परत हॉस्पिटलमध्ये जाऊन तिला ग्लुकोज दिलं, टॅबलेट घेतणार, काय काय पेन किलर घेत नाहीत, पर अजून काय औषध पण घेतात, कोण कोण टॅबलेट्स घेत आहेत, पण पेन किलर नाही. दे टेक डिफरंट टॅबलेट्स. बरोबर आहे का नाही? हालेलुया, हालेलुया. पर ती काय सोडते का? हा, तिला किती त्रास झाला का ती बोलते नका, आता मला नको. मग 9 महिने 9 दिवस झाले. आता 9व्या दिवस, आता बोला आजचा डिलिव्हरी डेट आहे, ती सर्वांनी जास्ती आनंदित असते. असते का ते? 9व्या दिवस काय असते? मग 9 महिने झाले, आता 9th डे आहे. मग त्या दिवसात, हा सिस्टर तुमचं बाल लहान आहे ना, किती महिन्याची आहे ती? 1.5 वर्षाची. ओके, आता तुमचा एक एक्सपिरियन्स आम्ही घेऊ, चालेल ना ब्रदर? काही प्रॉब्लेम नाही ना? नाही ना? आता परमिशन भेटलाय. हालेलुया. ओके, आता 9 मंथ 9 दिवस, 9वा दिवस. आता 9व्या दिवस म्हणजे आता ते डे ऑफ डिलिव्हरी. आता ते म्हणजे त्या लास्ट डे, आता डिलिव्हरी झाला, आता नॉर्मल होईल. बरोबर आहे का नाही? तर तुम्ही त्या दिवस एकदम आनंदित होते का नाही? हा का नाही? सर्वांनी असतं. काय बोलताय? मग तिने डिलिव्हरी नाही दिलंय. बरोबर. हालेलुया. बरोबर आहे का? आता मी तिला सोपा प्रश्न विचारला आणि तिने बोलला काय, आम्ही आनंदित आहे त्या दिवशी. मला नाही वाटत जे स्त्री डिलिव्हरी देतात 9 मंथ अँड 9th डे, तिला सर्वांनी जास्त त्रास असते. आणि इतका त्रास असते का ती बोलताय ना, जीवन आणि मृत्यूमध्ये असतात ते डिलिव्हरीच्या दिवस. आणि तिला किती पेन असतात तिला माहिती आहे. लेबर पेन असते ना, लेबर पेनच ना. मग त्या दिवस का तू आनंदित आहे? हालेलुया, हालेलुया. तुम्हाला लेबर पेन किती तास असलं होती? बस 2 दिवस, फक्त 2 दिवस होते. मग 2 दिवस ती एकदम आनंदित होती. हालेलुया. 2 दिवस आनंदित होती मग ना. हालेलुया. आता लेबर पेन मध्ये आपल्याला पुरुषांना माहित नाही लेबर पेन काय, पर ते स्त्रियांना सर्व माहिती आहे. बरोबर आहे का नाही? आता ते लेबर पेन काय कमी आहे का पेन? थोडं पेन आहे का जास्त पेन आहे? का खूप जास्त पेन आहे? अरे ते कधी तर सहन पण नाही होत. आपण मी कधी कधी हे बघतात ना, नवरा बोलतात थांबा थोडं गप्पा राहा, गप्पा, ए चुप रे, तुला काय माहिती काय मला त्रास होते. बरोबर आहे का नाही? हालेलुया. आता 9वा दिवस झालं डिलिव्हरी आणि त्यामध्ये कोणाकोणा आता नवीन सिस्टम आता ऑपरेशन करून सिझरियन करून काढतात. ते एकदम आता बोलताय ना एकदम सोपं केलंय. आणि डॉक्टरने आता नवीन टेक्नॉलॉजी आणले, सिझरियन म्हणजे लेबर पेन कमी. पण ऍक्च्युली ते चांगलं नाही. लेबर पेन असायला पाहिजे, लेबर पेन असत नाही. तुम्ही आता वचन घेतलं ना, तुम्हाला लेबर पेन पण नाही होणार. हालेलुया. वचन पण आहे तिकडे. मला 3 मुलं आहेत. ओके, पण माझा मिसेसला डिलिव्हरी मध्ये लास्ट डे पण मी ना 9th डे मी 3 मी बाईक मध्ये घेऊन गेलो डिलिव्हरीला हॉस्पिटलमध्ये. हालेलुया. आणि लेबर पेन होती पण तिला जास्त नव्हतं.
कारण तिच्याकडे वचनं होते. हालेलुया, हालेलुया. पेन नाही यासाठी पण वचनं आहेत. आणि तिचा तिचं डिलिव्हरी एकदम नॉर्मल झालं, नॉर्मल डिलिव्हरी. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. पण आता मला तुम्हाला उदाहरण द्यायचं आहे. आपण जे पेन मध्ये असतात त्यामध्ये तुम्ही आनंदित राहता का? आता तुम्ही बोलत होते आनंदित आहे, आनंदित आहे. आता बोलता नाही, इकडे बोलत आहे. आता तुम्ही बोला ताई. ज्या ते लेबर असतं, लेबर पेन असतं, त्यामध्ये तुम्ही आनंदित राहतात. मग तुम्ही कशाला बोलतात आम्ही आनंदित आहे म्हणून? आता बोलत होते, आता नाही बोलतायत. त्या साईडला बोल, या माणसाला काय माहिती आहे. तुम्ही बोलत होते ना आनंदित आहे, आनंदित आहे. वाक्य तुम्ही आनंदित होते का? ना. हालेलुया, हालेलुया. ते डिलिव्हरीच्या वेळी किती त्रास आहे ते स्त्रियांना, त्यांना माहिती आहे. त्यानंतर ते कोणाकोणाला ते पेन, लेबर पेन मध्ये डिलिव्हरी होते. डिलिव्हरी नंतर ओके, मग पेन झालं, ते बाल आलं का ते बोलते ना, त्या आईचा ते पेन आहे ना, सर्व विसरून जाते. ओके, बालाला बघून. मग थोड्या 2 महिन्यानंतर परत अजून एक प्लॅनिंग होते का नाही होते? 9 महिने 9 दिवस इतका त्रास असते. माहीत असून पण सहन करतात का? तुम्ही आनंद राहतात का? माहिती आहे का माझं अजून एक बाळ होईल. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, हालेलुया. आनंद माहिती आहे ना आता काय? आनंद म्हणजे काय? आनंद म्हणजे काय? शेवटचा परिणाम सुरुवाती माहिती पडलं. हालेलुया. आता मराठी शेवटचा परिणाम लिहून घ्या. आनंद म्हणजे शेवटचा परिणाम सुरुवातीला माहिती पडलं. अंत जानना सुरुवात में, नोइंग द एंड. नाहीतर काय वेळा सुरुवातीपासून अंतिम परिणाम जाणून घेणे. ओके, सुरुवाती हालेलुया. वचनामुळेच. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, हालेलुया. ते हे तर आनंद आहे. खुशी काय आहे? आता तुम्ही बोलत होता ना, आनंद म्हणजे खुशी. खुशी वेगळं आहे आणि आनंद म्हणजे वेगळं आहे. हालेलुया. खुशी म्हणजे काय आहे? खुशी. हालेलुया. आता तू आता परत अनेक उदाहरण देतो. उदाहरण असं आहे, आता नवीन लग्न झालंय. ओके, नवीन लग्न झालंय, 2-3 लग्न झालं, सर्व काय चांगलं असतं. मग वर्ष झाले, 2-3 वर्षानंतर फॅमिली प्लॅनिंग होतात, सर्व लाईफ बिझी होते. ओके, आता ते मिसेस आहे, लेडी आहे. ओके, ते स्त्री आहे, तिचा बर्थडे आहे. ओके, उदाहरण. आणि तिचा बर्थडे आहे, पण तो नवरा आहे तो विसरून गेलाय त्या दिवस. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. अभी मैं तो भूल ही गया ये सब. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, हालेलुया. नवरा जे आहे ना, तो विसरला तिला विश करायला. आणि ती काय, आज माझं बर्थडे म्हणजे एकदम जास्त खुश आहे. बरोबर आहे का नाही? हालेलुया. सकाळ झाली, दुपार झाली, रात्र, संध्याकाळ झाली, रात्र झाली. मग काय होतंय, आता घरी तो नवरा कामासून आला आणि त्याला लेट झालं, ओव्हर टाइम केलं आणि आला, झालं 10 झालं. मग तिला बायकोला बोलला, मला लवकर वाट, मला भूक लागली, जेवला. बायको काय चांगल्या मानाने तिला जेवायला दिलं का त्याला? ते सर्व त्याने त्याला खाऊन वाण घेतलं. आता तिचं परिस्थिती कशी आहे? बायकोचं परिस्थिती कसं आहे? रागामध्ये किती आनंदित आहे, खुश आहे. कशाला ती रागावरती आहे? विश नाही केलाय. बरोबर आहे. आता विश नाही केलाय तर काय झालं? रात्र त्याला माहिती पडलं, अरे मी विसरलो तिला विश करायला.
हालेलुया. आता ती झोपायला गेली तर त्यांनी काय केलं, थोडा टच केला, हात नको लावू. परत थोड्या वेळानंतर थोडा असा होता का नाही, बोला तर सहानुभूती ना समजायला गेलं, बोला हात नको लावू. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, हालेलुया. आता काय झालं, रात्र काय झालं, चांगलं आहे का नाही. आता ती बाई कोणा सांगती झोपली, नवऱ्या सांगती काय, तुम्हाला हे सर्व माहिती आहे. हालेलुया. तर बर्थडे कोणा सांगती बाई झालं, अरे अरे. मग दुसऱ्या दिवस नवरा गेला कामाला आणि बोलला, अरे मित्रांशी बोलला, अरे मी विसरलो, आज माझ्या तिचं काल माझं बायकोचं लग्न बर्थडे होतं, रे काय बोलतेस. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. बर्थडे होता आणि मी विसरलो. मग त्या मित्राने बोला, अरे एक आयडिया करूया, तू एक काम कर, ज्वेलरी मध्ये जा, ज्वेलरी शॉप मध्ये जा आणि तिच्यासाठी एक चांगलं डायमंडचा अंगठी घेऊन ये. हालेलुया, अंगठी घेऊन ये. बघ तुला ते बघ त्या थोड्या वेळाने 2 मिनिटांनी तिचं बघ कसा चेहरा या राग निघून जाईल. हालेलुया. बोला चांगला आयडिया आहे. नवरा गेला, संध्याकाळी काम ऑफिस मध्ये निघून गेला आणि गेला ज्वेलरीच्या दुकानमध्ये जाऊन एक चांगलं 50-60 हजारचं सोन्याचं आणि हिऱ्याचं अंगठी आणलं. आता घरी घेताना घरी वातावरण कसं आहे, तापलाय का नाही, तापलाय. पर त्यांनी काय केलं, गप्प जाऊन बायकोला याला, अरे आय एम व्हेरी सॉरी डार्लिंग, आय एम व्हेरी सॉरी, पर मी ऍक्च्युली माझा बिझी होता, मी विसरलो. बर मी तुझ्यासाठी काय हाणलं, आणि मी तिला असं हाणून एक चांगलं बॉक्स मध्ये पॅकिंग करून दिलं आणि तिने चांगलेपणे ओपन केलं आणि बघितलं, अरे सोन्याची हिऱ्याची अंगठी. आणि ती बघितलं तर काय झालं ते, आणि चिडली, 50 हजार कशाला टाकले तुम्ही, नाही का, कशाला पैसे वेस्ट केले तुम्ही, असं नाही बोलतात ना. हा नाही बोलणार ना, काय बोलणार मग ती जे रागात होती ती काय झालं, अंगठी भेटलं तर काय झालं, खुशी आली का नाही. हालेलुया, हालेलुया. मग नवऱ्याने सॉरी डार्लिंग, आय कम्प्लिटली फॉरगॉट, मी विसरलो. काय हरकत नाही, काय नाही, दुसऱ्या वर्षी मी तू विसर आणि नवीन आणून दे, अजून एक. हालेलुया, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. ते खुशी कसा असते, त्यावेळीसाठी, टेम्पररी असते, त्यावेळीसाठी. काय तुम्ही मला काय चांगलं दिलं तर मी खुश, आणि काय मेहनत नाही दिलं तर उत्तम मध्ये होते का नाही होते, असं सर्व काय होते. आई वडील विसरला तुमच्या बर्थडेचे दिवस, मग काय होते, नाही. तुम्ही काय बोलत नाही, तुमचं काय होतं रिॲक्शन, काय नाही, काय नाही. अरे कशा माणसं आहेत, आता नाही, पूर्वी असं व्हायचं, बर्थडे मला कोणी विश पण नाही केलं. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, हालेलुया. तो हिंदी, हालेलुया. तर माझ्या जीवनात मला आनंदित राहायला पाहिजे का नाही, आणि माझ्या जीवनात काय ना काय समस्या, काय ना काय प्रॉब्लेम येतात, पण का माझं ध्यान प्रॉब्लेम मध्ये, समस्यावरती असायला पाहिजे, का माझं ध्यान प्रभू येशू मध्ये निर्भर असायला पाहिजे. माझं नजर कोणावरती असायला पाहिजे, का माझा नजर दरवेळी प्रभूवरती निर्भर आहे, काय माझा नजर दरवेळी प्रभूवरती निर्भर आहे. हालेलुया, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, हालेलुया. 1 मिनिट उभा राहा, सर्व हालेलुया घेऊया, सर्व बोलूया. थोडा वेळ बसलेत म्हणून थोडा हेवी झालेत. हालेलुया, 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 हालेलुया,
हालेलुया 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 हालेलुया. हालेलुया हालेलुया हालेलुया. थैंक यू जीसस. धन्यवाद यीशु, धन्यवाद यीशु, धन्यवाद यीशु. हालेलुया हालेलुया. जय येशू, जय येशू. बसा बसा बसा. थोडा आपण नोट्स लिहून घेऊ का? नोट्स लिहूया, कारण आपल्याला नोट्स महत्वपूर्ण आहे. इंग्लिश मध्ये देऊ का पहिला? मराठीमध्ये देऊ ना? हिब्रूचं पुस्तक काय, हिब्रू जे आहे ना, हिब्रू लुकास पुस्तक अध्याय 12 वाक्य 2 मध्ये आम्ही जे विश्वासी आहे, आम्ही विश्वासीला उसमें अच्छा गिरेगा ना. इसमें लिखा है दिस वर्स एनकरेजेस बिलीवर्स टू फोकस ऑन जीसस This verse encourages believers to focus on Jesus and what he has called us to do. इसमें क्या देगा? क्योंकि ये पॉइंट लिखना बहुत जरूरी है. Hebrews encourages believers to focus on Jesus and what he has called us to do. Okay. हिब्री 12:2 मध्ये विश्वासियांना विश्वास, हमारे बाबा तू वाचते पहिले ना. हिब्रू 12:2 लिहू दे, त्यांना पण लिहायला होईल ना. बोरा तू पण लिहू आणि लिहताना स्लोली बोल. हिब्री लोकास पत्र 12:2 मध्ये विश्वासांना येशूवर आणि त्याने आपल्याला काय करण्यासाठी बोलावले आहे यावर लक्ष केंद्रित करण्यास प्रोत्साहित. ओके. हालेलुया. अरे दूसरा पॉइंट घ्या. हालेलुया. We should always fix our eyes on Jesus. आपण नेहमी आपली नजर येशूकडे वळविली पाहिजे. आपण नेहमी आपली नजर येशूकडे वळविली पाहिजे. हालेलुया. वी शुड ऑलवेज फिक्स आवर आईज ऑन
जीसस. ओके, तिसरा पॉइंट घ्या. गॉड हॅज अ पर्पज अँड प्लॅन फॉर आवर लाईफ. गॉड हॅज अ पर्पज अँड प्लॅन फॉर आवर लाईफ. but we have free will to walk it out or not. लिखा. God has a purpose and plan for our life, but we have free will to walk it out or not. अपल्या जीवनासाठी, मैं भी थोड़ा मराठी पढ़ेगा, अगर मेरा गलती होगा तो सुधार, मेरे को मिस्टेक होएगा 100%. आपल्या जीवनासाठी देवाचा एक उद्देश, आपल्या जीवनासाठी देवाचा एक उद्देश आणि योजना आहे. लिहितात ना. परंतु ती बाहेर पडण्याची किंवा नसण्याची आपली इच्छा आहे. हालेलुया. समझ आया कि नहीं आया? ये नहीं समझा तो मेरे को बता दो. वॉक वॉक वॉक. वी हैव अ फ्री विल. हमें दिया है ना. देखो, परमेश्वर का योजना, मराठी, परमेश्वरचा योजना आपल्या जीवनात चांगलं आहे. बरोबर आहे का? मी परमेश्वरच्या योजना अनुसार जातो, माझे जीवन जीवतो. हालेलुया. हालेलुया. का मी परमेश्वरच्या योजना अनुसार जीतो का नाही? जीतो काय? मी माझ्या योजना अनुसार जीतो अजूनपर्यंत, म्हणून माझं असं वाट लावलेलं आहे, वाट लागलेलं. बरोबर आहे का नाही? पण इर्माया 29:11 मध्ये दिलाय, पर आय नो द प्लॅन्स. इर्माया 29:11 आणि 12 लिहून घ्या. 29:11 आणि 12 ते वचन घरी घेऊन घ्या. कारण परमेश्वरचा, गॉड हॅज अ प्लॅन. परमेश्वर मराठी ने तू उधर मत जा, छोड़ो उसको मत जाओ, तू तेरा जो लिखा उस पे जा बाबा प्लीज. उन लोगों को मैं लिखने को बोला है. हाँ प्लीज. आपल्या जीवनासाठी यही था ना, देवाचा एक उद्देश आणि योजना आहे. काय परमेश्वरचा योजना आमच्या जीवनासाठी आहे का नाही आहे? पण माझा जीवन, माझा परिवारचा जीवन, मी परमेश्वरच्या योजना अनुसार जीतो का मी माझ्या स्वतःच्या अनुसार जीतो? हालेलुया. उदाहरण देऊ. आता आपला किती जणांना बाळ आहे? पोरं आहे. ते पोरं कोणाचे आहे? आता हे पोरं कोणाचे आहेत? तुमचे आहे ना. बरोबर आहे का नाही? बरोबर आहे. आता तो काय करणार? तो संसार ज्ञान देणार का नाही त्याला? बरोबर आहे का नाही? कारण तो त्याच्या इच्छेनुसार तो करणार प्लॅन. पण त्याला माहिती आहे हे मुलं कोणाचे असायला पाहिजे. आता आम्ही कोणाचे मुले आहे? मग आपले मुले जे आहे कोणाचे असायला पाहिजे? मग त्यांच्या योजना कोणाच्या अनुसार असायला पाहिजे. बरोबर आहे. तर आम्ही काय करतात? आमचे जे योजना आहे त्यांच्यावरती टाकतोय. बरोबर आहे. म्हणून जेव्हा ते लहान असताना आम्ही काय संसारिक सर्व काय समस्या आहे या संसारिक ज्ञान त्यांना देतो. बरोबर आहे. जेव्हा मोठे होतात ते काय करतात ते? कारण त्यांना परमेश्वरच्या वचनाचं ज्ञान नाही, परमेश्वरच्या योजनाचं त्यांना माहिती नाही. म्हणून ते काय करतात? मोठे होऊन काय करतात? ते रिबेल करतात आणि ते सांसारिक जीवन जीतात. बरोबर आहे का नाही? हालेलुया. हालेलुया. म्हणून आम्ही सर्वांना सांगतायत, तुम्ही येताना तुमचे लहान पोरं असेल त्यांना पण घेऊन या इकडे. ते खेळू द्या, आपल्याला काय हरकत नाही. ते मस्ती पण करू दे. तुम्ही बघितलं मुलं इकडे तिकडे जातात, आवाज करतात. आम्ही कधी पण त्यांना काही पण नाही बोलत. कारण माहिती आहे तुम्हाला, तुमच्याही जास्त ते ऐकतायत.
तुमच्यानी जास्त ते ऐकतायत. आम्हाला असं वाटतंय की ते ऐकत नाही. मी बोलतोय तुमच्यानी जास्त आहे, आमच्यानी जास्त ते ऐकतायत. मी तुम्हाला उदाहरण पण देणार. आमच्या बायबल क्लासमध्ये लहान एक मुलगी यायचं 3 वर्षाची. ती जेव्हा यायची ना, ती आई तिला बायबल क्लासमध्ये ड्रॉइंग पेपर बुक घ्यायचं आणि कलरिंगचा पेपर पेन्सिल आणायचं. ती येऊन बसायची, टिफिन आणायचं, टिफिन खायचं आणि ती ड्रॉइंग स्क्रिबलिंग करायची. 3 वर्षाची होती, बरोबर आहे. तर ती दर सोमवारी आपल्या इकडे रिट्रीटला यायचं, बायबल क्लासला यायचं. हालेलुया. असं झालं की तिला 3.5 वर्षानंतर तिला शाळेत या गार्डन नर्सरीमध्ये टाकतात ना, बरोबर आहे. तर तिला शाळेत टाकलेलं आणि शाळेत जून जुलैमध्ये म्हणजे पाऊस असते का नाही, तर तिला आईने तयार वगैरे केलं आणि ती तयार करताना बाहेर आलं, तिथे बघते तर पाऊस आहे. तर तिने काय केलं, ती बाहेर आलं आणि बोललं प्रभू येशूच्या नावाने, रेन गेट आउट फ्रॉम युअर क्लाउड्स, मूव फ्रॉम युअर. बादल तू इकडं काय बोलतात, क्लाउड्स को काय बोलतात, ढग ना, ढग इकडून निघून जा. पाऊस तू इकडून निघून जा प्रभू येशूच्या नावाने, कारण मला शाळेत जायचंय. ती बोलली आणि ती आत गेली आणि तिची आई आहे तिला बघत राहिली, कारण ती बाहेर आली. तिला युनिफॉर्म टाकले, गार्डन नर्सरी तर एक युनिफॉर्म असते ना. आणि आईला सांगितलं तिने, बोलत तू मला टिफिन दे, बॅग दे, मी चल मला सोडायला ये तू. बाहेर आला 2 मिनिटानंतर पाऊस थांबलं. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. पाऊस थांबला. आईला बोला चला मला तू शाळेमध्ये सोडून ये. आता काय आहे, ती 3 वर्षाची लहान मुलगी ती काय करत होती, ती यायचं दर सोमवारी आई घेऊन यायचं. काय करायची, ती खाली ड्रॉइंग करायची. आपल्याला काय वाटत होतं, काय ती तिकडे बसले आणि ती ड्रॉइंग करते, स्क्रिबलिंग करते. पण ती काय होतं, ड्रॉइंग तर करत होती, पण तिचं कान काय होतं, आम्ही काय बोलत होते त्या शब्दावरती होती. ते काय नाही असं ते पण नाही. तिच्या परिवारमध्ये तिचे भाऊ बहिणी कधी पण आजारी होतं, तिच्यावरती ती प्रार्थना करायची. आई आजारी होती, त्यांच्यावरती ती आई वडिलावरती प्रार्थना करायची. शाळेमध्ये कोण आहे आजारी, त्यांनावरती प्रार्थना करायची. किती वर्षाची मुलगी आहे, 3-3.5 वर्षाची मुलगी. आणि तिने कसं कुठे शिकलं आहे, ती आईने तिला बायबल क्लासमध्ये आणलेलं. ती दर सोमवारी यायचं आणि ती येऊन बसायची आणि शिकायची. हालेलुया. तर आपल्याला असं वाटतं का पोरं ऐकत नाही, पोरं ऐकतायत. दरवेळी तुम्ही आणा, पोरं काही ना काही चांगलं शिकूनच जाणार. आपल्याला वाटतं का बरं पोरं इकडे खेळतात, मस्ती करतात, नाही. मी बोलतायत ना, आपलं आता युथ रिट्रीट होतं, युथ रिट्रीट मध्ये 150-200 पोरं होतात ना. आणि आता पोरं लहान पोरे पण होते, मोठे पण होते युथ. पर ते मुले होते ना, सर्व एकदम अटेंटिव्ह होते. क्लासच्या वेळी सर्व नोटबुक बहुतेक सर्व नोटबुक पेन घेऊन नोट्स लिहायचं. आणि ते पण नाही लिहिलं असं आपल्याला असं वाटतं ते मस्ती करतात, मस्करी. पर मी वचन विचारायचं ना, त्यांना वचन माहिती होतं. हालेलुया. मग आपल्या ते ग्रुप गोव्यामध्ये गेलेले, ते किती जण होते बाबा तुम्ही, 40 माणसं होतात ना युथ. म्हणजे चिल्ड्रनला मुलांना गोव्याला किती 10 दिवसचं रिट्रीट होतं ना तुमचं, 8 दिवसचं रिट्रीट ते मुलं गेले तिकडे. हालेलुया. आणि मला खूप आनंद वाटतोय की तुम्ही तुमच्या पोरांना आणतायत इकडे. तुम्हाला असं वाटेल का तुम्हाला तुमचा मुलं नाही ऐकत, नाही, तुमच्याने जास्त ते ऐकतायत. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला सांगतो ना, माझं मुलं आम्ही लहानपासून ते 2 ते पोरं ते आईच्या पोटामध्ये असताना आम्ही रिट्रीटला जायचो. कुठे गोव्याला, पुण्याला, कुठे पण असू दे आम्ही रिट्रीटला जायला आणि तिकडे आपण हे करायचं. मग पोरं जेव्हा लहान असताना त्यांना आम्ही युथ रिट्रीट, ग्रोथ रिट्रीटला 10 दिवसच्या रिट्रीटला आम्ही घेऊन जायचो. आणि आपलं मुलं एकदम ऍव्हरेज असं काय साधारण, पण ते पुढे बसायचे आणि ब्रदर प्रीचिंग करायचे, आपले दुसरे भाऊ बहिणी प्रीचिंग करायचे. त्यावेळी ते पुढे बसायचे आणि लिहायचे, नोट्स लिहायचे. आम्ही ते काय असंच लिहितायत ना. मी बोलतोय त्यांना आज बहुतेक कमीत कमी मी बोलतोय ना 400-500 वचन येतात त्यांना.
आणि ते नाही, ते काही पण करतात, त्यांनी ते अव्वल आहेत, त्यांना परीक्षामध्ये ते चांगलं पर्सेंटेज वगैरे भेटले, एकदम चांगलं 93%. कसं हे त्याचं रहस्य आहे, त्याचं गुप्त हे आहे की त्यांना परमेश्वरच्या वचनचा ज्ञान आहे. म्हणून मी बोलताय तुम्हाला, काय तुम्ही असं आपल्याला आपलं पोरं आहेत, पण ते दिले कोण? परमेश्वरने दिलंय, ते वरदान आहे आपल्यासाठी. आम्ही खाली देखभाल करणार आहे. आपल्याला काय करायचं आहे? आपल्याला त्यांना रिट्रीटला सुट्टी असेल, हाना त्यांना, हाना, त्यांच्या जीवनमध्ये परिवर्तन होणारच. प्रेज द लॉर्ड. हालेलुया, हालेलुया. जय येशू. जस्ट गिव मी वन मोर पॉइंट, आय विल गिव एंड देन फिनिश. We need to remind ourselves, English मध्ये एखादा ना टाइप कर. We need to remind ourselves that fixing our eyes on Jesus is the best decision. We need to remind ourselves that fixing our eyes on Jesus is the best decision. We can make, even if it feels difficult in the moment. Hallelujah. Hallelujah. Praise the Lord. We need to remind ourselves that fixing our eyes on Jesus is the best decision we can make, even if it feels difficult in the moment. बाबा तूच वाच, मोठा आहे, त्यांना लिहून घेऊ द्या, लिहायचं आहे म्हणून मी बोल. आपण स्वतःला लिहून घ्या. आपण स्वतःला हे स्मरण करून घ्यायला हवे की येशूवर आपली नजर ठेवणे हा क्षण कठीण वाटत असला तरीही आपण घेऊ शकतो. हा सर्वोत्तम निर्णय आहे. हालेलुया, हालेलुया. तो माझं नजर कुठे असायला पाहिजे? येशूवर. हालेलुया. आता तुम्ही आलोय तिकडे 6 दिवस, हा लिहून घ्या. प्रेज द लॉर्ड. झालं तर मला सांगा, मी करतो. झालं का? लिहिलं? काय तुम्ही तुमच्या समस्यावरती ध्यान ठेवताय काय? तुमचं ध्यान फक्त प्रभू येशूवरती आहे क्या? तुमचं ध्यान समस्यावरती आहे या तुमचं ध्यान प्रभू येशूवरती आहे? माझं ध्यान कुठे असायला पाहिजे? हा, आतापर्यंत कुठे होतं? समस्यावरती. त्या तुमचं समस्या वाढलं का कमी झालं? वाढलं का नाही? जितका ध्यान तुम्ही समस्यावरती ठेवलं तितका तुमचा समस्या वाढणार. जितका ध्यान तुम्ही
परमेश्वरवरती ठेवणार तितकाय तुमचा समस्याचा हल तुम्हाला भेटणार. हालेलुया. आणि हे कसं भेटणार? परमेश्वरच्या वचनामुळे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तर माझा ध्यान प्रत्येक वेळी कुठे असायला पाहिजे? आणि माझ्या हे जीवन मला दिले आहे प्रभू, का माझा जीवन विजय जीवन दिलाय का नाही? हालेलुया. हालेलुया. तो चोर येणार तुमच्या जीवनात. आमच्या जीवन ज्यापर्यंत आम्ही जिवंत आहे, आमच्या जीवन चोर येणारच, काय ना काय करायला येणारच, त्रास द्यायला येणारच. पण तुम्हाला त्यामध्ये घाबरायचा नाही, कारण तुमच्याकडे तुमच्या नजरच्या समोर प्रभू येशू आहे, त्याचं वचन आहे. आणि त्याच्या मुळे तुम्हाला जे काय तुम्ही करणार त्यामुळे तुम्हाला विजय भेटणार. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. क्या तुमच्या जीवनात तुमच्या समस्या आहे, प्रॉब्लेम आहे, ते तुम्ही नाराज आहे या तुम्ही आनंदित आहेत? हालेलुया. तुमच्या जीवनात का जे काय तुमच्या समस्या आहे या असणार, का तुम्ही त्यावेळी तुम्ही आनंदित आहे का नाराज असतात, उदास असतात, निराश असतात? हालेलुया. हालेलुया. आता कोण बघतच नाही, काय झालं, भूक लागलाय का? हालेलुया. कसा असायला पाहिजे आम्ही? आनंदित. कशाला आनंदित? कारण प्रभू येशू मुळे मला विजय भेटलेला आहे, प्राप्त झाला आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. काय तुम्ही आनंदित राहील का नाही? कसं राहील? कोणामुळे? आणि प्रभूच्या वचनामुळे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया.